त्या वैशालीने एक भावलं बनवलं होतं आणि त्या भावल्यामध्ये तिच्या स्वतःच्या लेकराची आत्मा घुसली होती आणि अक्षरशः ते भावलं त्या वैशालीचं दूध पीत होतं आणि हा सगळा प्रकार तिच्या नवऱ्याने बघितला. आणि जेव्हा तिच्या नवऱ्याने हे सगळा प्रकार बघितला ना, तिच्या नवऱ्यासमोर अशा भयानक गोष्टी आल्या ना की त्या गोष्टी सांगायला गेलं तरी चळकाप सुटतो अंगाला. आणि आज आपल्या या व्हिडिओमध्ये तीच स्टोरी आपण शेअर करणार आहोत. ही स्टोरी आपल्याला पंकज राठोड यांनी पाठवलेली आहे. तर चला आता स्टोरीमध्ये काय आहे, समोर काय होणार आहे, याच्यापेक्षाही खूप काय भयंकर गोष्टी होणार आहेत. त्यानंतर आपण स्टोरीमध्ये सांगूयात. आणि स्टोरी कोणी पाठवली, काय पाठवली हे तर तुम्हाला सांगितलेच. पण कसं आहे ना यार, एक रिक्वेस्ट आहे, स्टोरी ऐकता, एन्जॉय करता, पण चॅनलला साला सबस्क्राईब करत नाहीत. जरा असं दुखतं तर या 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 कोपऱ्यामध्ये जरा असं दुखते थोडंसं. जरा सबस्क्राईबर केलं ना ते दुखणं थांबल. फुकट आहे, एक क्लिक करायचं काम आहे, फक्त करून टाका, गरिबाचं भलं होईल. तर मित्रांनो, एक वैभव नावाचा मुलगा होता जो की एक बँक कर्मचारी होता. आणि त्याने 2 वर्षाच्या अगोदर एका मुलीसोबत लग्न केलं होतं, जी मुलगी त्याचं प्रेम होती. म्हणजे जेव्हा ते कॉलेज शिकायचे ना त्यावेळेस या दोघांचं एकमेकावर मन गुंतलं होतं. आणि दोघंही जणांनी ठरवलं होतं की लग्न करायचं ना भाऊ तर एकमेकाशी, नाहीतर साला लग्न करायचंच नाही. आणि त्यांनी तसंच केलं. 2 वर्षाच्या अगोदर आपल्या आपल्या परिवाराला कारणं सांगून राजी करून लग्न करून टाकले. आता त्या मुलीचं नाव होतं वैशाली. आता असं नाही, जी वैशाली होती ती हाऊसवाईफ नव्हती, ती सुद्धा जॉब करायची एका कंपनीमध्ये, जी कंपनी भावल्या बनवते, खेळणं बनवते, या कंपनीमध्ये ती जॉब करायची. आणि ती एक डिझायनर म्हणून होती. कंपन्यामध्ये जी पण भावली यायची ती ही पहिले घरी डिझाईन करायची, ती डिझाईन कंपनीला द्यायची आणि नंतर कंपनी त्या डिझाईनच्या भावल्या करायची आणि बाजारामध्ये नेऊन टाकायची. आता यांचं जे रिलेशनशिप होतं ते फार स्ट्रॉंग होतं आणि यांच्याजवळ पैसाही स्ट्रॉंग होता. आता पैसा स्ट्रॉंग असल्याच्या नंतर रिलेशनशिप कसं कमजोर राहील, नाही ना. आणि वरून हे दोघं जण एकमेकावर प्रेम करणारे. तर यांच्या घरामध्ये असं एकही सुख नव्हतं जे नव्हतं म्हणून. लग्नाला 2 वर्ष झाली होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे, खेड्यापाड्यामध्ये जर लग्न झालं तर साला 1 वर्ष झालं की दुसऱ्या वर्षी म्हणतात काय राहिलंय का, लेकरू बाळाचा काय विचार आहे, कसं काय आहे काय आहे. आता जो वैभव होता त्याचे आईवडील खेड्यामध्ये राहणारे होते आणि जी वैशाली होती तिचे पण आईवडील खेड्यामध्येच राहणारे होते. आता दोन्ही परिवाराकडून यांच्यावर फोर्स येऊ लागलं, होऊ द्या लेकरू बाळ, होऊ द्या लेकरू बाळ. मग या दोघा जणांनी 2 वर्षाच्या नंतर प्लॅन ठेवला की चला आता या वर्षी राहू द्या. आणि प्लॅन ठेवल्याप्रमाणे 1 वर्ष जातं आणि 4थ्या वर्षी त्यांना लेकरू राहतं, म्हणजे त्या वैशालीला बाळ राहतं तिच्या पोटामध्ये. बाळ 7व्या महिन्यापर्यंत चांगलं व्यवस्थितशीर होतं. सोनोग्राफी, ट्रीटमेंट सगळं ओके होतं. बाळाची ती बीट रेट वगैरे जे असतात, तपासण्या वगैरे, त्या सगळ्या काही ओके होत्या. 7 महिन्याच्या नंतर वैशाली तिच्या काही मैत्रिणीसोबत बाहेर गावाला जाते थोडंसं फिरण्यासाठी. तर तिथं फिरता तिला अचानक चक्कर येते आणि ती त्या रूममध्ये पडते जिथं त्या मैत्रिणी वगैरे गेल्या होत्या तिथं. मग तिथून वैभवला फोन करतात की बाबा तुमची बायको बिमार पडली आहे, आजारी पडली आहे, तिला चक्कर आली, हॉस्पिटलमध्ये आम्ही नेलेलं आहे, तर तुम्ही या. वैभव त्या जागेवर जातो. हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट वगैरे केलेलं असतं. डॉक्टरना विचारतो काय मिळेल, काय झालं आहे. डॉक्टर म्हणतो काय घाबरण्यासारखं कारण नाही आहे, नॉर्मलची चक्कर आहे, 7व्या महिन्यामध्ये थोडंसं कमजोरी वगैरे आली ती शरीरामध्ये, त्यामुळे ती बिचारी आजारी पडली. पण कारण ना साला इथं जरा वेगळं होतं. आणि हे कारण कोणतं आहे ते मी तुम्हाला थोडं लास्टला सांगेल की हे सगळं का घडलं आहे म्हणून. वैशाली तिथून आपल्या नवऱ्यासोबत घरी येते. घरी आल्याच्या नंतर 2-3 महिने निघून जातात. बाळ जन्मतं. बाळ जन्मलं की कंप्लीट 10 दिवसाच्या नंतर ते बाळ वारतं. सगळं ठीक होतं. त्या बाळाला कुठला आजार नव्हता, कुठला प्रॉब्लेम नव्हतं, शरीर व्यवस्थित होतं, पूर्णपणे विकसित झालेलं होतं. पण ते बाळ अचानक झोपल्या जागी वारतं. रडत नाही, ओरडत नाही, किंकाळत नाही, काही नाही. अचानकपणे ते वारतं. आणि
10 दिवसाच्या नंतर ते बाळ वाढल्याच्या नंतर वैशालीच्या परिवाराला, वैभवच्या परिवाराला खूप मोठा झटका बसतो. सुरुवातीला लेकरू झालं आणि सुरुवातीच्या लेकरासोबत असं झालं म्हटल्याच्या नंतर खेड्यापाड्यातली जी लोकं आहेत ती खूप मनावर घेतात की बाबा आता समोर काय होईल, समोर चांगलं होईल बी का नाही. आता जी वैशाली होती ती आई होती, तिला या सगळ्यांपेक्षा जास्त दुःख झालं होतं आणि तिला हे दुःख इतकं जास्त झालं होतं, इतकं जास्त की ती स्वतःवर कंट्रोल नाही करू शकायची. इतकं भयंकर दुःख. रडली 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 आणि 2-3 दिवसाच्या नंतर तिच्यावर अशी परिस्थिती आली की ती रडता रडता अचानक हसायला लागली होती. हसता हसता अचानक रडायला लागली होती. डोळ्यातून पाणी येते पण हसतीये, शांत बसलीये पण हुंदके देतीये. तिला काही समजतच नव्हतं नेमकं व्हायले काय आणि नाही. आता यांच्याजवळ पैसा जास्त असल्यामुळं वैशाली आणि वैभव ते दोघंजण त्याच्या कामावर गेले होते, पण वैशाली त्याच्या घरामध्ये राहिली होती आणि त्या घरामध्ये नोकर वगैरे होते, बाई वगैरे होत्या कामगिम करायला. पण ही बिचारी दिवसभर रडायची. आता रडून रडून हिच्या डोळ्यामधलं जे पाणी होतं ते पाणीसुद्धा आटून गेलं. आता जो वैभव होता त्याचंही काम त्याच्या बँकेमध्ये लागत नव्हतं, मन लागत नव्हतं. कामाला गेलं की वैभवच्या डोक्यामध्ये हेच विचार बायकोचे, लेकराचे, परिस्थितीचे. आता जी वैशाली होती तिला तर सोडूनच त्या तिथं जाग्यावरच नव्हती. तिला काय व्हायला तिलाच कळत नव्हतं. मग हिच्या डोक्यामध्ये एक उपाय आला. ही काय करायची, भावल्यांची डिझाईन बनवायची. मग हिने काय केलं, एक भावल्याची डिझाईन बनवली आणि ती डिझाईन स्वतः भाऊला तयार करण्याच्या मार्गावर लागली. म्हणजे ती डिझाईन घेऊन जे उलन असतं ना आपलं उलन, ते उलन बाजारामधून आणायला लावते आणि घर बसल्या जागी ती भावलं तयार करायला लागते. आणि ती भावलं तयार करण्याच्या नादामध्ये इतकी गुंग होते की तिला जो तिचा नवरा वैभव आहे ना तो काय बोलतोय ते सुद्धा तिला समजत नाही, काहीच नाही. तिला जेवायचं समजत नाही, तहान लागलेली समजत नाही, टॉयलेटला जायचं समजत नव्हतं, तिला बाथरूमला जायचं समजत नव्हतं. कधी कधी तर अशी परिस्थिती व्हायची, ते भावलं बनवता ती तिच्या कपड्यांमध्येच बाथरूम वगैरे करून टाकायची. आणि हे सगळं काय त्या वैभवला हे करायला लागायचं. आता वैभव असंही नाही की तिचं ट्रीटमेंट नाही झालेलं काय म्हणून, तिचं ट्रीटमेंट चालू होतं. जे सायकोचे डॉक्टर्स असतात ते यायचे, तिचं ट्रीटमेंट करायचे, जायचे. डॉक्टर्स एवढं सांगायचे बाबा मानसिक संतुलन हल्लेलं आहे, त्यामुळं हिला काय तेवढं नाही समजण्यात येणार आणि हिला काय तेवढं रिकवर पटकर होता येणार नाही. तर तुम्ही काय करा, होताच तर हिला जास्त टेन्शन देऊ नका आणि हिच्या इच्छेनुसार वागू द्या. जास्त होताच तर तुम्ही काय करा, हिला फक्त आणि फक्त प्रेम देत जा. म्हणजे मानसिक प्रेम आपण म्हणतो ना, शारीरिक प्रेम नाही, मानसिक प्रेम, अशा प्रकारचं प्रेम देत जा. डॉक्टर असे म्हणून तिथून ट्रीटमेंट करून जायचे. 15 दिवसामध्ये ती भावला तयार करते. भावला पुन्हा असा लहान वगैरे नाही, चांगला असा इतका भावला तयार करते, जसं की एखादं गोंडस लेकरू. तो भावला तयार केल्याच्या नंतर ती जे वैशाली आहे त्या भावल्यासोबत तिच्या लेकरासारखे ट्रीट करायला लागली. पूर्ण घराने त्या भावल्याला घेऊन फिरतीये, झोपीचा बाळा, अलेलेले रडू नको. जशी एखादी आई आपल्या लहान लेकराला कसं ट्रीट करते तशा प्रकारे ती वैशाली त्या भावल्याला ट्रीट करायला लागली. आता याला तर ते सगळं काही दिसायले, तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, वैभव तिला बसवण्याचा प्रयत्न करतो, तरी सुद्धा ती वैभवला ऐकत नाही. ती म्हणते की अहो तुम्ही येडे झालात का, आपलं बाळ आहे, लेकरं आहे, तिला एकल्याला कसं सोडता येईल, जसं की ती खरंच तिचं बाळ आहे. आता वैभवला वाटायला लागली की वैशाली हातातून जाते. दिवसेंदिवस हिच्या डोक्यावर जास्त परिणाम होत आहेत, आपल्याला काहीतरी विलाज केलाच पाहिजे. नंतर त्याला कुणीतरी सांगितलं की बाबा तू एरी पण खेड्याकडचा राहतो ना, खेड्याकडे तुझे आईवडील आहेत ना, एरी पण तुझे आईवडील तिकडे खेड्यामध्ये राहतात ना, तर तू एक काम कर ना यार, या शहरामधून थोडंसं बाहेर जा, तिकडे खेड्यापाड्यामध्ये आईवडिलांच्या घरी राहा, थोडं शेताबिंताबिंतीचा थोडंसं रिलॅक्स होईल. आता ही गोष्ट वैभवच्या डोक्यामध्ये बसली होती. वैभवने निर्णय केला होता की 1-2 दिवसामध्ये जायचं. आता या 1-2 दिवसामध्ये जे वैभवचा निर्णय केला होता ते या कारणामुळे केला होता, कारण की बँकेमध्ये जे काम होतं ते खूप जास्त पेंडिंगवर पडलं होतं आणि ते काम वैभवशिवाय दुसरं कोणी करणार नव्हतं. त्यामुळं वैभवने ठरवलं होतं की 1-2 दिवसाच्या नंतर आपल्याला जायचं आहे. पण ती जे वैशाली आहे, तिचं जे वागणं आहे ते हळूहळू कमी व्हायचं ना, तर ते जास्त व्हायला लागलं. आता वैशाली काय करू लागली, वैभव घरी आल्याच्या नंतर वैशाली आपल्या बेडवर बसलेली होती, तिच्या मांडीवर ते लेकरू होतं
आणि तिने काय केलं होतं, आपल्या अंगावरचा जे वरचा कपडा वगैरे असते तो पूर्णपणे काढून टाकला होता. ते पूर्णपणे ओपन बसले होते. ते भावलं घेतलं आणि त्या भावल्याला ती लेकरू म्हणून पाजायला लागली. हे इकडचं उघडं, इकडचं उघडं, रूमचा दरवाजा उघडा. जे नोकर आहेत ते बाहेर फिरतायत, ते बघतायत जातायत, बघतायत जातायत. जेव्हा वैभव मदत आला तेव्हा ते पण तिथून निघून गेले आणि हिचे केस मोकळे पूर्ण. लिपस्टिक वगैरे एकीकडे लागलेली. एक भाग उघडा, एका भागाला ती दूध पाजली त्या लेकराला आणि त्याला म्हणते काय, पी मा पी, पी सोन्या, दूध पी, भूक लागली असेल ना तुला, माझं लेकरू रे, पी ना, दूध पी, दूध पी, दूध पी, चला 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 चला. वैभव हातात बॅग घेऊन दरवाजामध्ये उभा राहून असा बघतोय तिच्याकडं. आता ते विचित्र झालं ना. ठीक आहे, भावल्याला आपलं लेकरू गेलंय, घेऊन सांभाळते फिरते, काय प्रॉब्लेम नाही, मनोरंजन होतंय. पण आता खूप जास्त झालं, जे की ती भावल्याला दूध पाजू लागली. आणि काही वेळातच वैभवच्या हातामधली बॅग खाली पडली. आता ते कारणही तसंच होतं. जी ती त्या भावल्याला दूध पाजू लागली ना, ते भावलं अक्षरशः तिचं दूध पीत होतं. आणि जे ते भावलं तिचं दूध ओढत होतं ना, ते दूध त्या भावल्याच्या पोटापासून खाली पाझरत होतं, पडत होतं तिच्या मांडीवर खाली. आणि हे सगळं वैभव बघत होता. हे पाहिल्याच्या नंतर वैभवला विश्वास बसला नाही की असं कसं होऊ शकतंय. म्हणजे तो पूर्णपणे शॉक झाला, असं कसं शक्य आहे. आणि तेवढ्यात भास्कर ते भावला वैभवकर बघतो, करकर मान फिरवतो. वैभव तिथून सटकर तचकतो आणि पाठीमाग जातो आणि दरवाजा लावून घेतो. त्याला समजत नाही काय करावं आणि काय नाही. तो त्याच्या आईवडिलांना फोन लावतो, असं असं झालेलं आहे, तुम्ही पटकन या, मला फार भीती वाटते. त्याचे आईवडील येतात. घरामध्ये आल्याच्या नंतर हिच्यापाशी जाण्याचा प्रयत्न करतात, पण हिनं दरवाजा आतून लावून घेतलेला असतो. त्याचे आईवडील जबरदस्ती दरवाजा उघडतात, वैभव करतो आणि सगळे मधात जातात. तर हिने कपडे वगैरे घातलेले असतात, ते भावलं वगैरे शेजारी असतात. आणि तिचे आईवडीलचेच असे मदत आले की तिच्या आईवडिलांना म्हणते, काय करताय, अरे बाळ झोपलेला आहे, आवाज करू नका. वैभवची आई, वैभवचे बाबा शांत होतं. हा काय प्रकार आहे. आणि तिचं जे स्वरूप होतं ना, ते इतकं भयानक होतं की तिचे जे केस होते ते सगळे मोकळे, बरोबर मेकअप केलेला नाही, काय नाही. लिपस्टिक लावता लावता अर्धी लिपस्टिक इकडे गेलेली, काजळ खाली आलेलं, हातामधल्या अर्ध्या बांगड्या फुटलेल्या. जी तिनं साडी घातलेली होती ती साडी अशा प्रकारे घातली होती की ती धडतं चांगली पण नाही, धडतं वाईट पण नाही, अशा प्रकारे. आणि त्याची कधी आता हे तिघे जण जवळ येतात, बघतात. ती त्या भावल्याला शिथा पडते. झोप बाळा झोप, कोणी नाही, आजी आहे तुझी, आजोबा आहे तुझे. वैभवचे बाबा त्या बाळाला उचलतात, बाहेर घेऊन जातात आणि बाहेर ते त्या भावल्याला फेकून टाकतात, फेकून देतात त्याला घरामध्ये आणत नाहीत आणि घरामध्ये वापस येतात. आता वैशाली जोरात ओरडायला लागली, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे, तुम्ही कुठं नेलं माझं बाळ, मी तुमच्याजवळ द्यायलाच नव्हतं पाहिजे, मला वाटलं की तुम्ही त्याचे आजोबा आहात, तुम्ही त्याला चांगलं सांभाळसाल आणि तुम्ही माझं बाळ कुठं फेकून दिलं, मला काही घेणे ते नाही, मला माझं बाळ पाहिजे, कुठे माझं बाळ, मला पटकन आणून द्या माझं बाळ, मला काय घेणते नाही, मला माझं बाळ पाहिजे. वैभवच्या बाबा तिला म्हणतात, अगं थांब वैशू, तुझं बाळ समोर गेलंय गावाकडं आणि चला आपल्याला पण गावाकडे जायचंय, निसर्गमय वातावरण दाखवायला नको का, आपल्या लेकरू ना, आपलं शेत बघायला नको त्याला, चल 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 चल. वैशाली म्हणते, हां आपल्या गावाकडे जायचंय. वैभव म्हणते, आपल्याला गावाकडे जायचंय. वैभव म्हणता, हां हां जायचंय. वैशाली म्हणते, ठीक आहे, आत्ता तयारी करते मी, आत्ता तयारी करते. ती इतक्या स्पीडमध्ये सामान आटपते ना, बॅग वगैरे सगळं जे काय आहे ते झोप आणि रेडी होते. सासरा त्याच्या तोंडाकडे बघतो, चला म्हणतो,
वैभव व वैभवचे वडील आई गाडीमध्ये बसतात आणि गावाकडे जातात. आता जे वैभवचे वडील होते ते पण गावामध्ये फार श्रीमंत होते. त्यांच्याकडं भरपूर अशा शेळ्या वगैरे होत्या. घर होतं चांगलं बांधलेलं. घरापुढं मोठा वरंडा होता. त्या वरंड्यामध्ये शेळ्या मोकळ्या राहायच्या आणि त्याच वरंड्यामध्ये एक फार मोठं झाड होतं जे की लिंबाचं झाड होतं. आता हे सगळेजण घरी जातात. घरी गेल्याच्या नंतर हातपाय वगैरे धुतात. आता जी वैशाली आहे ती तिच्या सासऱ्याला म्हणते, मामा माझं लेकरू कुठं आहे? कुठे ठेवलं तुम्ही? बोलवा ना त्याला. मामा आणा लवकर, मला लेकराला बघू वाटायला आणा ना. तिचा सासरा म्हणतो, बाई माझी गोष्ट ऐक, तुला लेकरू नाही आहे, होतं ते गेलं. आणि जे तू लेकरू लेकरू करतेस ना ते लेकरू नाही आहे, ते भावलं आहे. आणि तू काय भावल्याला लेकरू लेकरू करतेस? वैशाली म्हणते, नाही मामा असं नका ना म्हणून, माझं लेकरू आहे, तुमचा नातू आहे. तो नातवाला असं म्हणतात का कुठं? नाही ना, असं नका ना म्हणू. तिचा सासरा म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही, जरासं धावतो तिच्यावर. वैशाली भीते आणि वैभवपाशी जाते. वैभवचा हात धरते, त्याच्या छातीला मुंडकं लावते. म्हणते की ऐका, आपलं बाळ हाणं कुठं आहे ते, आणा ना आपलं बाळ. तो म्हणतो की वैशू नाहीये तुला बाळ, होतं ते गेलंय, आता कुठलंही बाळ नाही आपल्याला. तू काय बाळ 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 लावून बसलीस? बस कर की आता, किती दिवस झाले? 15 ते 20 दिवस व्हायले तू असा वेडेपणा करतेस. अरे मला किती त्रास होतोय, आई पप्पाला किती त्रास होतोय, तुला कळत नाहीये का? तुला कामावर जायचंय, घर व्यवस्थित सांभाळायचंय, तुझी हालत कशी झाली एकदा आरशामध्ये जाऊन बघ. ही वैभवला दूर करते. म्हणते की नाही, मला माझं बाळ पाहिजे, बाळ पाहिजे, माझं बाळ पाहिजे. आता ती आक्रोश करायला लागली, हंजाट्या बिनसाट्या द्यायला लागली, घरामधला पसरा इकडे तिकडं आपटायला लागली. तेवढ्या तिथं शेजारी पाजारी येतात. थोडा समजदार माणूस असतो शेजारी, तो येतो. तो आल्याच्या नंतर म्हणतो की हिला एका रूममध्ये कोंडा. त्याला रूममध्ये कोंडतात. ती रूममध्ये जाते. रूममध्ये गेली की जोरात ओरडायला लागली, जोर जोरात, माझं बाळ द्या, माझं बाळ द्या, माझं बाळ द्या. जोर जोरात त्या दरवाजावर ठपा 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 मारायला लागली. जोर जोरात लाथा बुक्या ते दरवाजा. असं वाटलं की काय असं वाटू लागलं की ती दरवाजा आता फोडणार आहे, तोडणार आहे आणि बाहेर येणार आहे. पण दरवाजे स्ट्रॉंग होते, घर चांगलं बांधलेलं होतं ना, तर तिला बाहेर येता नाही आलं. काही वेळानंतर ती शांत झाली आणि बसली का बहुतेक रूममध्ये. आता तो जो शेजारी आहे तो शेजारी म्हणतो की बघा, हिला ना आपण एका माणसाला दाखवूयात, जो की असे जे काही प्रकरण आहेत ते थोडे सॉल्व्ह करतो. आणि मला असं वाटतं की हिच्यासोबत जो काय प्रकार झालेला आहे तो त्याच प्रकारचा झालेला आहे. तर एकदा आपण जाऊयात आणि बोलूयात. मग जो वैभव आहे तो म्हणतो की हां ठीक आहे, चला चला. तो शेजारी म्हणते, हो काही येडे झालात का तुम्ही? संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत, येतो का तिकडे जाणं व्यवस्थित नाही. उद्या सकाळी 9 वाजता आपण इथून निघूयात, 10-1 वाजेपर्यंत आपण तिथं जातो, मग विलास वगैरे करूयात आणि वापस येऊयात. मला असं वाटतं की बाबा 80-90% बरं होईल. संध्याकाळचे जेवणं वगैरे करतात. आता जेवणं काही जास्त जात नाही, तर लाईट हाणतात थोडं थोडं. वैशालीला विचारतात, वैशाली तुला जेवण करायचे का? तिला बोललं की ती जोरात चिरकायला लागली. आता तिला ज्या रूममध्ये टाकलं होतं ती रूम अशी होती की तिला ना खिडकी होती ना कुठं बाहेर निघायचा तिचा दुसरा पर्याय होता. तो एकच दरवाजा. यांनी काय केलं, दरवाजाला बाहेरून कळी लावली आणि आपापल्या जागेवर झोपी गेली. आता जो वैभव आहे तो एका रूममध्ये, काठाच्या जी रस्त्याकडची रूम आहे त्या रूममध्ये झोपला. त्यांची ती हमेशाची रूम होती. अर्धी रात्र होते. अर्ध्या रात्री अचानक वैभवच्या कानावर मेंढ्या ओरडण्याचा आवाज आला. म्हणजे त्याच्या त्या ओरडण्यामध्ये ज्या शेळ्या आहेत ना त्या शेळ्या ओरडण्याचा आवाज आला. म्हणजे एखाद्या शेळीला जर एखाद्या लांडग्या-बिंडग्याने धरलं तर ती कशा प्रकारची ओरडते, हां 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 असं विचित्र प्रकारची ओरडते ना, तर तशा प्रकारे ओरडण्याचा आवाज त्या वैभवच्या कानावर आला. कारण की वैभवच्या रूमची जी खिडकी होती ती थोडी उघडी होती. वैभव बाहेर बघतो, शेळ्या सगळ्या गोंधळ घातलेल्या तिकडं पळत आहेत, शेळ्या तिकडं पळत आहेत, तिकडं पळत आहेत, तिकडं पळत आहेत.
वैभव आपल्या रूमच्या बाहेर येतो. पहिले आपल्या बायकोच्या रूमकडे बघतो, बाहेरून कडी लावलेली होती. बाहेर येतो, कापडतायत म्हणून वैभव बॅटरी घेतो घरामध्ये असलेली. लाईट तर लावलेला असतो, पण वरंडा खूप मोठा असल्यामुळं जो लाईट आहे त्याचा प्रकाश फार पलीकडे पडत नव्हता आणि तेवढीही काही गरज नव्हती तिथं. पण हा प्रकार थोडा विचित्र आजच घडू लागला तिथं. वैभव घरामधली बॅटरी घेतो आणि असं दाबायला प्रयत्न करतो, असं बघतो कोण आहे. तिचे समोर लिंबाचं झाड होतं, ते एकदम काठलं होतं आणि त्या लिंबाच्या झाडाच्या खोडाच्या आडवं कोणीतरी बसल्यासारखं वैभवला दिसलं. वैभव थोडासा विचारामध्ये पडला की कोण असेल तिथं. हा आवाज देतो, बाबा, आई. तिकडून काहीही रिस्पॉन्स भेटत नाही. हा पुन्हा आपल्या बायकोच्या रूमकडे बघतो. रूमचा दरवाजा तर बाहेरून लावलेला आहे. मग हा हळूहळू समोर जातो. जसा जसा समोर गेला तसं तसं आता ते जे माणूस बसलेला आहे त्याचे थोडे हात इकडे दिसू लागले, हालचाल झालेली दिसू लागली आणि थोडीफार त्या माणसाच्या हालचालीवरून असं वाटू लागलं की ते दुसरं कोणी नाही, ती याची बायकोच आहे. तो परत जरासा वापस आला, परत आपल्या बायकोच्या रूमकडे बघतो, परत बाहेरून लावलेला आहे. तो जातो हळूहळू आणि जे तिथं ती बसलेली आहे त्या खोडाच्या पलीकडून, तो असा इकून जाऊन बघतो तर त्याचीच बायको त्या खोडापाशी बसलेली. याला घाम सुटला. मस्त मांडी घालून बसलेली होती. एका मांडीवर तीच भावलं जे भावलं त्याच्या वडिलांनी फेकून दिलं होतं आणि एका मांडीवर शेळीचं पिल्लू जे की मेलेलं होतं आणि त्याचं अर्ध मांस हे दोघंजण खात होते. ते भावलं आणि ही त्याची बायको वैशाली. आणि अशा प्रकारे खात होते जसं की एखादं जनावर खाते ना, तशा प्रकारे. त्या शेळीला असं फाडलं होतं जसं की एखादं जनावर फाडते तशा प्रकारे. वाघ कसा फाडतो असं, तशा प्रकारे त्याच्या आतल्या आतडे असे कचाकच काढून खाऊ लागली. आणि ते भावल्याच्याकडे बघतो आणि खातो, बघतो आणि खातो. याला काही सुधारलं नाही. हा धडपडत पाठीमागं पलटा तसा फरकटत घरामध्ये गेला. आई बापा जोरात हाका मारायला लागला. गचकराचे बाबा बाहेर आले, आई बाहेर आली. काय झालं रे, काय झालं. हा म्हणतो की वैशाली कच्ची शेळी खाती, शेळी कच्ची. हे दोघं तिघं जोरात पळत येतात. तर झाडाखाली बघतात तर कोणीच नसतं. पण तिथं मात्र ते जी शेळी आहे ना, पिल्लू, ते पडलेलं असतं आणि त्याच्या मांसाचे आतडे बाहेर पडलेले असतात. सगळं तिथं बाहेर पडलेलं असतं. त्याचे बाबा, आई म्हणते की अरे वैशाली नसेल, एखादं जनावर असेल. त्याचे बाबा मोठमोठ्याने छो करतात. आजूबाजूचे कुत्रीचे ते सगळे भुकायला लागतात. हा म्हणतो की अहो नाही बाबा, शपथ सांगतो मी, तो भावला इथंच होता, माझी बायकोही इथंच होती. शपथ सांगतो मी खोटं बोलत नाही, शपथ सांगतो. काय लबाड बोलतोय राजा, त्या रूममधून कसं बाहेर निघता येईल कोणाला? दरवाजा आपण बाहेरून लावलेला आहे. आता तिचा हात काय बाहेरून आला असेल, उघड असेल. बरं चला आपण बघूया शिकता. तिघही जण जातात, रूमचा दरवाजा उघडतात, बघतात वैशाली बेडवर बसलेली, अर्धवट निर्वस्त्र, अंगवरच्या भागाचं सगळं ओपन, मांडीवर ते भावलं, दूध पित आहे आणि ते दूध त्या भावल्याच्या पोटामधून खाली थेंब खाली पडत आहे. तिघही जण घरात आल्याच्या नंतर पुन्हा वैशाली, अरे रे कसं डायरेक्ट घुसतायत तुम्ही? अरे आत्ताच तर माझं बाळ झोपायला लागले आणि आलातलं की माझ्या बाळाची झोप कडू करायला. आवाज करू नका, माझ्या बाळाला झोपू द्या. वैशाली त्याला थापडते, झोप बाळा झोप. तिचा सासरा सासू नवरा वैभव ते उभं राहून तिच्याकडे बघतायत. या तिघ जणांना काहीही समजत नाही. तिचा सासरा तर चक्क असा आरबळून गेला की या भावलेला तर मी घराच्या बाहेर फेकून दिलं होतं, हे भावलं इथं आलं कसं? काही समजत नव्हतं त्याला. हे तिघही जण बाहेर आले, अंगाचा सगळा घाम झालेला, कुणाला काय सांगावं काय नाही काही कळत नव्हतं. अर्धी रात्र झालेली. बाहेरून पुन्हा कळी लावून घेतात, सकाळ होण्याची वाट पाहतात. सकाळ झाली, शेजारी येतो. शेजारी आल्याच्या नंतर ते सगळेजण
त्या वैशालीची खोली उघडतात, बघतात मुदात तर तो भावला यावेळेस गायब. तो तिथं नव्हता. वैशाली एकली झोपलेली होती. तिला उठवतात, गाडीमध्ये बसवतात आणि त्या माणसाजवळ नेतात. त्या माणसाजवळ न्यायचं असतं. तो माणूस थोडासा काय क्रिया वगैरे करतो आणि वैशालीच्या नवऱ्याला विचारतो की तुमची बायको कुठं फिरायला गेली होती का? तो म्हणतो की हां, काही दिवसाच्या अगोदर तिच्या मैत्रिणीसोबत ती फिरायला गेली होती. तो म्हणतो की तुमची बायको ज्या जागेवर फिरायला गेली होती तिथं थोडीशी अडचण होती आणि तुमची बायको गर्भवती असल्यामुळं तिथं ती जी अडचण आहे ती अडचण डायरेक्टली तुमच्या बायकोवर भोवली आणि त्या अडचणीमुळं तुमच्या बायकोला हा सगळा त्रास होतोय. आता ती अडचण काढायची म्हटलं तर तुमच्या बायकोला एक मोठी पूजा करावी लागेल. त्या पूजेमध्ये तुमच्या बायकोला एकसारखं बसावं लागेल 3 घंटे तुमच्यासोबत. जर तुम्ही ती पूजा पार केली, चांगलं क्रियेने ती पूजा पार पडली तर तुमची बायको नीट होईल. आणि तुमच्या बायकोची पूजा झाल्याच्या नंतर तुमची बायको तुम्ही ज्या घरामध्ये राहता तिथं न राहता तुम्ही इथल्या गावामधल्या घरामध्ये कमीत कमी 3 महिने राहावं. वैभव म्हणतो की हां, काय प्रॉब्लेम नाही, राहतो. त्या माणसाने जसं म्हणलं तसं हे सगळेजण करतात आणि त्याच्यानंतर 3 महिने ते तिथं राहतात. 3 महिन्याच्या नंतर तिथून ते पुन्हा निघून तिकडं जातात. आता ते तिघंजण म्हणजे वैभव आणि त्याची बायको जेव्हा 3 महिन्याच्या नंतर त्यांच्या आईवडिलांच्या गावावरून आपल्या कामाकडे वापस जातात, त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांच्या घरी ज्या जाग्यावर वैभव आणि वैशाली झोपायची त्या रूममधल्या पलंगाखाली तोच भावला सापडला, जो भावला वैशाली आपल्या लेकरू म्हणून समजायची. पण यावेळेस तो भावला पूर्णपणे निर्जीव आहे असं वाटत होतं. त्या भावल्याला वैभवच्या वडिलांनी जाळून टाकलं आणि त्याचं तिथंच कायनाट केला. आणि आता वैशालीसुद्धा चांगली आहे. फक्त या स्टोरीच्या माध्यमातून सांगण्याचं एकच की बाबा, गर्भवती असाल तर कुठं जाण्याचं टाळा. आता स्टोरी इथंच संपवणार. स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करावा, चॅनलला सबस्क्राईब करावा आणि चांगलीशी कमेंट करावा. जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, त्यावर मला तुम्ही तुमची स्टोरी पाठवू शकता.